या ठिकाणी आज कथेचा प्रथम दिवस अखंड हरिनाम सप्ताह या सोहळ्याला सुरुवात आणि आजच्या या भावार्थ रामायण याच्यामध्ये आपण जी काही 7 दिवस भावार्थ रामायण कथा होणार आहे याच्यामध्ये जी सर्व असणारा अवैध्यकांडाचा कथाभाग आहे तो सर्व या ठिकाणी आपण सेवेच्या रूपानं श्रवण करण्याचा सर्वजण श्रोते मायबाप या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। म्हणून प्रथमतः सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी कथेला सुरुवात। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्रीरामकथेची नव्वाळी शेषवंदी पाताळी शिववंदी प्रेम समेळे कथा भूतळी जगद्वंदे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम महापातकनाशनम। या न्यायाप्रमाणे या ठिकाणी नाथबाबा अवैध्यकांडाच्या प्रथम अध्यायामध्ये प्रथम ओवीमध्ये ही रामकथेची महती या ठिकाणी प्रतिपाद्य करत असताना रामकथेची नव्हाळी रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव अशी ही रामनामाची ख्याती या कथेची ख्याती महती परम पावनता या ठिकाणी आपल्याला निवेदन करू लागलेले आहे। तरी ते शतकोटी रामायण आळवू शकेल कोण तेथे मी आपुरते दिन परितो जनार्दन स्वये वदवी। कथेला सुरुवात करते वेळेस नाथबाबा या ठिकाणी नम्रता धारण करतात। मी निमित्त मात्र आहे। खरोखर ही रामकथा वधवून घेणारे बोलवून घेणारे माझे सद्गुरू जनार्दन स्वामी आहे आणि म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व श्रोते मायबापांच्या समोर या ठिकाणी ही कथा निवेदन करत असताना सांगत असताना माझ्या गुरुवरेची ही सर्व कृपा आहे। मी मात्र निमित्त मात्र आहे आणि म्हणून करता म्हणले साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाचे असे त्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी माझी अवस्था आहे आणि म्हणून ही जी काही महती आहे ख्याती आहे कथा ऐकता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती। ही कथेची महती ही रामकथेची त्या ठिकाणी ख्याती आहे परम पावनता आहे। आपल्या पूर्वजांचा उद्धार होतोय पण कधी कथा ऐकता रामायण कथेचं श्रवण करावं लागतं आणि म्हणून जीवनातली व्यथा घालवण्याकरता या जीवाचं विश्रांतीचं स्थान आवीट रसाळ गोड अशी ही रामकथा आहे आणि तीच रामकथा नाथबाबा सांगतात मी माझ्या गुरुवर्याच्या कृपेनं जनार्दन स्वामीच्या कृपेनं या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती या ठिकाणी अर्पण करत आहे। मात्र मी एक निमित्त मात्र आहे। माझे गुरुच हे माझ्याकडून वधवून घेतात बोलवून घेतात असं सांगू लागले। तरी श्रीराम स्वरूपची द्रुपता चैतन्य शोभांकित सीता तरी देव भक्तांच्या कृत कार्यार्था मनुष्य जाण्याचा अवतारो। याच्यातलं एक मर्म असणार त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात राम आणि सीता तुझं सगुण मनोक निर्गुण रे एकच गोविंद रे अशी ज्यांची अवस्था आहे का। परंतु या दीनजनांचा जडांचा मुडांचा उद्धार करण्याकरता राम आणि सीता हे दोन नाहीत परंतु आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा या न्यायाप्रमाणे या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची अवस्था काही झाली सगुण स्वरूपाला यावं लागलं
आणि सीतेलाही त्या ठिकाणी म्हणले जगज्जननी माता, यांनाही त्या ठिकाणी सगुण स्वरूप धारण करावं लागलं. त्याचं काही कारण आहे, बोलिले वाल्मिक तैसेच करीन वर्तून दावीन नामा म्हणे. त्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी ही अवस्था झालेली आहे. अन्यथा कर्तुम अकर्तुम त्या ठिकाणी ज्यांची अवस्था आहे असे माझे प्रभू रामचंद्र आहेत, जगज्जननी माता आहे. परंतु त्यांनी उद्धार करण्याकरता हे अवतार कार्य केलं, अवतार धारण केला. म्हणून सांगू लागले, अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तेची नारी, देवी ते सीता निर्धारी एकात्मतेवरी स्त्री पुरुष. त्या ठिकाणी म्हणले अर्धनारी नटेश्वर, कारण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा विठोबा. या न्यायाप्रमाणे जे सीताचं जे काही स्वरूप आहे तेच रामाचं स्वरूप आहे, आणि जे रामाचं स्वरूप आहे तेच सीतेचं स्वरूप आहे. अशी ज्यांची ख्याती आहे, अशी ज्यांची शक्ती आहे, अशी ज्यांची लीला आहे, ते हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या ठिकाणी हे अवतार कार्य करण्याकरता, हे लौकिक आचरण घडवण्याकरता, जगाच्या विश्वाच्या समोर आदर्श ठेवण्याकरता हे कार्य करण्याकरता माझे भगवंत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अवतार म्हणून सांगू लागले, जैसी बहुरूपी रावराणी परी स्त्री पुरुष भाव नाही मनी, तरी त्याची संपादनी लोक संरक्षणी सत्यत्वे दावी. या ठिकाणी नाथबाबा सुंदरसा दृष्टांत देतात. झालं का, तुम्ही आता लय बेजार होऊ नका, कारण काही काही ठिकाणी असंच असतंय, ते आमचे योग असतील. माने महाराजांनी माहिती ह्या आल्यापासून नेमकं माझंच माहीत बिघडत आहे माने महाराज, बरं का. असो, झालंय आता सर्व व्यवस्थित. एक दृष्टांत देऊ लागले. नाटक असतं बघा, नाटक जुन्या काळामध्ये नाटक करत होते, परंतु या नाटकामध्ये ज्यांनी राजाचं स्वरूप धारण केलं, ज्यांनी राणीचं सोम पात्र ओटवलं, त्या ठिकाणी पात्र घेतलं, हे खरोखरचे राजा राणी असतात का? नाही महाराज. आणि तीच अवस्था या ठिकाणी म्हणले प्रभू रामचंद्राने आईसाहेब सीतादेवीने धारण केलेली आहे. याच्यासाठी हे नाटक करावं लागलं, जगासाठी. कारण जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारे. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन. आपण साधं उदाहरण म्हणतो ना, आपल्याला न्यायाधीशाकडे जर आपल्याला न्याय करून घ्यायचं असलं, आपली एखादी त्या ठिकाणी म्हणले काय करायचं या न्यायाधीशापर्यंत आपलं घरानं मांडायचं असेल तर आपल्याला कोण लागतं? कोणाकडे जातो? ते काळे कोट घालणारे असतात ना, काय नाव आहे त्यांना? वकील. वकील हे आपल्या व्यवहारातले वकील झाले, पण तसं न्यायाधीशाकडं पांडुरंग परमात्म्याकडे आपलं जर घरानं मांडायचं असेल तर अगोदर पाय कुणाचे धरावं लागतं? संताचे. आणि संताविना प्राप्ती नाही, आईशी वेद देती ग्वाही. वेदानं सांगितलं, पुराणानं सांगितलं, संताशिवाय गत्यंतर नाही. आमचे माने महाराज होते, ते म्हणले काय नाही, मी मनानच गेलो, माळ घालून आलो. जमतंय असं? तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी, अधिकार संपन्न आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, म्हणून बोलू लागलो. माने महाराज असं चालतंय का? काही नाही, मला असं वाटलं हा आपण माळच घालावी, गेलो आणि काय केली? आमच्या माऊलीने सांगितलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तसं मनाच्या मार्गाने जाता येत नाही महाराज. त्याच्यासाठी गुरु लागतात, त्याच्यासाठी संत लागतात. इथं आपला विषय आहे, प्रभू रामचंद्रानं आईसाहेब सीतादेवीने हे पात्र वटवलं, पात्र मायबाप, आणि हे पात्र उठवून जगाच्या समोर एक आदर्श ठेवला, आदर्श. आणि ती कुठंतरी 500 वर्षापूर्वीचं हे स्वप्न साकार आपलं झालंय. मी तर सांगत असतो, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची स्थापना झाली, बरोबर आहे का? प्राणप्रतिष्ठा झाली. आता आपल्याला म्हणा हरकत नाही, झाले रामराज्य काय उन्यामसी, धरणी घरी पीक गाई वळल्या मसी. पुढं राम वेळ आम्ही गाऊ वळे, दळिता कांडिता जीविता जे बाळे,
कारण द्वैताशिवाय विकल्पाला जागा मिळत नाही. आणि म्हणून म्हणले जी कल्पना मनामध्ये येते, जे संशय मनामध्ये निर्माण होतो, त्याच ठिकाणी द्वैत निर्माण होत आहे. नवे नवे विकल्पालाही त्या ठिकाणी जागा मिळते. तोपर्यंत जिथं अद्वैत भाव आहे, एकरूपता आहे, त्या ठिकाणी समानता आहे, समान दृष्टी आहे, तोपर्यंत द्वैत निर्माण होत नाही. आणि द्वैत निर्माण नाही झालं की द्वेष वृत्ती तयार होत नाही. मात्र द्वैत आल्याबरोबर त्या ठिकाणी या सर्व गोष्टीला त्या म्हणले काय होती, नवती फुटल्या जाती, त्या ठिकाणी त्याची वाढ होती. म्हणून नाथबाबा सांगतात, या परे सुखे श्रीराम सीता दोन्ही नांदती एकात्मता, ऐशी अशी तिची व्यवस्था, हे अवतारता नटनाट्य. इथं द्वैत भाव नव्हता, इथं द्वैत नव्हतं, एक अद्वैत होतं, एकरूपता होती, समानता होती, समान विचार होता. आणि म्हणून करता म्हणले जे राम तेच सीता, जे सीता तेच राम, राम सीता, सीता राम. साखर आणि गोडी जशी वेगळी करता येत नाही, काही ती करता. साखर जर तोंडात टाकली तर तिची गोडी सांगता येते का? किती साखर गोड आहे, फक्त गोड आहे म्हणतात, पण तिचं प्रमाण सांगता येत नाही. तसं म्हणले या ठिकाणी राम आणि सीता हा एक भाव आहे, अद्वैत भाव आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी द्वैत नाही. आणि म्हणून करता म्हणले हे अवतार कार्य पूर्ण करण्याकरता ही सर्व अवस्था भगवंताला अगोदर धारण करावी लागली. आणि म्हणून हे अवतार कार्य भगवंताला ही पूर्ण करता आलं. कुठलंही कार्य असू द्या, जोपर्यंत द्वैत निर्माण होत नाही तोपर्यंत ते कार्य सिद्धीला जात. या मात्र द्वैत निर्माण झालं, मनात संशय आला की असंच असल का? माऊली तर म्हणतात, संशयावनी घोर नाही अनेक पाप थोर, विनाशाची वागूर प्राण्यासी असे. आपणच आपल्याला गुंतवून घेतो फक्त संशयावून म्हणले. उन्हाळ्याचे दिवस होते आणि पहिल्या जुन्या काळामध्ये ते ज्वारी वगैरे आता निघले की ते दसकट वगैरे याचा शेतामध्ये महिला जात होत्या. मी संशय सांगायला लागलो. संशय मनात आला की नाशाला कारण होते. आणि सर्व महिला एका बाबळीच्या वृक्षाखाली सावलीला बसलेल्या होत्या. मात्र महिलाची जी काही संवाद होता तो चालू होता, एकमेकीला गप्पा हाणत हाणत. आणि असं विस्तारित पात्र होतं ज्याला आपण साध्या भाषेत परात म्हणतो. आणि ती घेतली, त्याच्यामध्ये पाणी होतं. या माता माऊली पाणी पित होत्या. पण त्या वृक्षावरती एक सरडावरी होता, त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं. बाईनं तोंडाला परात लावली, पाणी पिऊन टाकलं. मात्र लक्ष कुठं होतं? यांच्या बोलण्याकडं. आणि पाणी प्याल्याच्या नंतर असा भास झाला, म्हणल्या माय मी आता काय केलं, सरड्यास गिळून टाकला. काही केल्यानं मनातला संशय जाईना. बाकीच्यांनी सांगितलं बाई तसं नाही, वरी ते प्रतिबिंब पडलं. नाही 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 म्हणल्या, माझ्या पोट्यामध्ये सरड्याच गेला. वरी पाहतात तोपर्यंत तो जागा सोडून गेला होता. म्हणल्या परातीमध्ये होता, या पाण्यामध्ये होता. मी संशय सांगायला लागलो. काही केल्यानं मनातला संशय निघाला. दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, अनेक नाना उपचार केले महाराज. संशयानं घर केल्यावर काय होतंय सांगायला लागलो. आणि नाविलाज असतो. डॉक्टर साहेबांनी असं सांगितलं, आता तुम्ही एक काम करा, मी काय करतो म्हणले, यांना ॲडमिट करतो आणि थोडंसं की यांचं पोट फाडून म्हणले आपण काय करू, 2 टाक्याचं ऑपरेशन मी करतो, तोपर्यंत तुम्ही एक मेलेला सरड्या घेऊन या. अशी युक्ती केली. बाईला भुलीचं इंजेक्शन दिलं. हे सर्व कार्यक्रम, ही ट्रीटमेंट, सर्व काही शस्त्रक्रिया डॉक्टर साहेबांना केली. आणि सावध झाला. म्हणलं बरोबर आहे तुमचं, तुमच्या पोटामध्ये सरड्याच गेला होता ना. आणि या बघा हे होता म्हणले. दाखविल्याबरोबर संशय मनातला निघून गेला. हे संशय आहे. संशयासारखा दोष किंवा संशय हा विनाशाला कारण असतोय. आणि तसं म्हणले या ठिकाणी कुठलाही संशय नव्हता महाराज. आणि म्हणून हे अवतार कार्य पूर्णत्वाला गेलं. जोपर्यंत आपल्या मनामध्ये कुठल्या गोष्टीचा संशय निर्माण होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी द्वेष येत नाही, द्वैत येत नाही. निसंशयपणे प्रांजळपणानं कुठलंही कार्य हाती घ्या, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं हे अवतार कार्य आणि आईसाहेब सीतादेवीचं या दोघांचं हे कार्य परिपूर्णतेला गेलं. म्हणून हीच कथा नाथबाबा आपल्याला या ठिकाणी सांगतात. तरी अवस्था पावे अधिकार विधी आणि
भक्ता नांदवावे निजपदी, म्हणून याची लागी त्रिशुद्धी अवतार सिद्धी श्रीरामा. अवतार सिद्धी श्रीरामा. भक्ताचं मनोरथ पूर्ण करण्याकरता काही गरज होती काय? हा वनवास कशामुळे धारण करावा लागला प्रभू रामचंद्राला? हे सर्व अवतार कार्य करून काय करायचं होतं? भक्ताला दिलेलं वचन. आणि भक्तासाठी भगवंताला काही जरी करा, पण भक्त इथे आधी करायचा लागतो. बरोबर आहे का? प्रभू रामचंद्र या ठिकाणी म्हणले जे काही विधी लिखित होतं, जे लिहून ठेवलेलं होतं ते परिपूर्ण करण्याकरता. कारण देवानं सांगितलं, मी जरी देव असलो, ब्रह्मदेवाचं वाक्य या, मी जरी ब्रह्मदेव असलो, सृष्टीचा निर्माता असलो, तरी लिखित कर्म मलाही उल्लंघन करता येत. आपण थोडंसं दुःख आलं की म्हणतो काय आमच्यासाठी देव कुठं झोपला होता, आमचंच कर्म कसं, असं होतंय का नाही? भगवंतानं सांगितलं, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण अक्षय पावला, नाश पावला न वियोग घडला सीता देवीशी. हे कर्माची गती माय बाप. कर्म कुणालाही चुकल्या जात नाही. जी जे लिहिले संचिती तिने चुके कल्पांती, अन्नमान धन येतो प्रारब्धा अधीन. हे प्रारब्ध प्रत्येकाला भोगूनच सारावं लागतंय. तसं म्हणले ब्रह्मदेवानं जे काही लिखित लिहिलेलं होतं, जी काही असणारं लिहून ठेवलेलं होतं, त्याप्रमाणे वर्तन करून प्रभू रामचंद्रानं अनेक भक्ताचा उद्धार केला. याच्यासाठी अवतार कार्य, हा अवतार धारण करावा लागला. म्हणून नाथबाबा सांगू लागले, ऊस गाळून काडीचे रस, मग तोही जाळून सोस, शर्करा की जे अति सुरस, तिचाही निर्मळास नाबद की जे. आता काय या ठिकाणी म्हणले गाळीवातलं गाळीव अध्यात्म या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले. रस ऊस अगोदर म्हणले काय करायचा? त्याचा रस तयार करायचा, रसापासून साखर तयार करायची, आणि साखरेचं म्हणले नारळ तयार करायचं. एवढी पराकाष्ठा कोणी केली माहिती का? संतांनी केली. मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार, चाले ऐसा किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची बनते, चालू जाता न पडे कोठे काही गुंता. अशी अवस्था कुणी केली? फार उपकार आहेत आपल्यावर संताची. किती उपकार केले, हे काही अवघड ठेवलं नाही आपल्यासाठी. केली सोपी पायवाट, एवढी सोपी पायवाट करून दिली, तरी पण या मनुष्य जीवाला मानव यवनीला जन्म प्राप्त झाल्यावर आपल्याला या सोप्या पायवाटानं चालता येत. आता कथा ऐकायला काय लागतंय का? श्रवण करायला काय लागतंय का? कान दिले इंद्रिय, हात पाय कान, मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. नारायणाला जोडण्याकरता हे सर्व दिलंय ना, तरी पण आपल्या इकडं पाय ओढत. आता आलत म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे. तुमचं काहीतरी पूर्वजन्मीचं प्रारब्ध असेल, पुण्य साठा गाठुडया, म्हणून इथं येऊन बसावं लागलं. महाराज जरी 1 तासानं लेट आला तरी तुम्ही वाट बघत बसलात. आपल्याला काय घेणं देणं? येते सांगते ना, आपण फक्त श्रवण करायचं. ही श्रवण भक्ती 9विधा भक्तीमध्ये श्रेष्ठ सांगितली मायबाप. तसं या ठिकाणी म्हणले काय झालं, एवढं या उसाचा रस, रसाची साखर आणि साखरेचं जर नारळ तुमच्या समोर आणून ठेवलं, ते कोणत्या बाजूनं तुम्ही ते सांगणार आहेत हे गोड नाही म्हणून? सांगता येईल का महाराज? नाही सांगता येणार. ते हे गाळीव अध्यात्म. आणि माझ्या गुरुवर्यानं त्या ठिकाणी म्हणले, कुणी जनार्दन स्वामींनी कृपा केली, आणि म्हणून हे असणारं अध्यात्म मी तुम्हा श्रोते मायबापाच्या समोर समर्पित करू शकलो, सांगू शकलो, मांडू शकलो, असं त्या ठिकाणी बोलू लागले. मग नाबदेची आती निगुती, फळे नारळे चतुर करीती, आणि तेही कवटे काढिती, ते करंटे निश्चिती निज स्वादा. हा, नाही तर काय तुम्ही नाही, मला सांगायची गरज नाही, आम्ही करत असतो. काय कुणाला करंट म्हणलं? ते नारळ साखरेचं तुमच्या समोर ठेवलं आणि त्याचं तुम्ही साल काढीत राहिले. वरून गोड नाही, आतमध्ये गाव आहे. याला करंट म्हणले. अरे बाबा,
हे जे काही साखर रूपी असणारं नारळ तुमच्या समोर ठेवलेलं आहे का, ते सगळं श्रवण करा. हा, त्याच्यामध्ये पुन्हा म्हणले काही करू नका, तर्क वितर्क, इकडल्या बाजूला असं इकडल्या बाजूला, हे करण्याची गरजच नाही. आणि जे हे करत असतील का ते काय म्हणायचे, करंट येतं आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा सुख नोहे. एकाच देवाची एक धरीला चित्तीन रुक्माईचा पती, एकाच देवाची सेवा करावी. मी सांगत असतो, नाही तर आपल्याला काय झालंय, आपल्याला झाले भरपूर देवता. किती देवता येतं, 33 कोटी, बरोबर आहे का. आता हे कोटीचा एक मेळ लागा नाही गेलाय. 33 कोटी म्हणलं की माणसा संख्यामध्येच मोजते. 33 कोटी. शास्त्र असं सांगतं कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारच्या देवता आहेत. आपण 33 कोटी देव म्हणतो आणि त्या 33 कोटी देवामुळेच आपली ही भानगड झाली आहे. गुरुवार आला श्री गुरुदेव दत्त, शुक्रवार आला संतोषी माता, शनिवार आला मनोजव मारू तुल्य वेगे जितेंद्र बुद्धिमाता वरिष्ठम हनुमानजी, रविवार आला येळकोट येळकोट जय मल्ला, सोमवार आला निघाले महादेवाला. आणि आता तर अशी निघले माने महाराज आमच्या तिकडं, ती पांढरी साडी नेसायचे, ताट भरून घ्यायचं आणि सोमवार दिवशी महादेवाच्या ते जाता येता मला दिसले. मी आमच्या भाऊजाईच लागतात, त्यांना विचारलं म्हणजे काय भानगड आहे, ते म्हणलं मी चालले महादेवाला पूजा करायला. कोणत्या महादेवाची, जे पिंड आहे दगडाची शिळा, तिची पूजा करायला जातात. आणि मी म्हणलं तो घरी माझा भाऊ महादेव खरा तसाच उपाशी बसलाय ना, तो म्हणतो जीव वाढते म्हणजे हो माय, तुम्हाला तर रोज उठला की खायचंच पडले, मला येऊ द्या की महादेवाची पूजा करून. कोणत्या, त्या महादेवाची. या चालत्या बोलत्या महादेवाला कुणी विचारतंय का, नाही विचारित. आमच्यासारखे महाराज कुठे गेले का, महाराज दूध तरी चहा नाहीत घेत तर कसलं कडवलेलं पाणी नाही टाकलेलं आडीतलं कुणाला, महाराजाला. आणि हे म्हणलं का नाही, मला बी टाक नाही एक कप, हो तुम्हाला तर उठलं की सुटलं चहा ढोसायचं पडतंय. आता हे महादेवाचं काय आपलं, तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पण पतीची या माता अनुसरून या पतिव्रता. पतिव्रते जायचा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. आणि मग तुमच्यावरच घेत नाही तर हे म्हणे मंगळसूत्र ज्यानं धारण केलंय का त्यानं पतिव्रतेसारखंच वागावं लागतंय. आमा नारायण तैशा परी. जशी एक पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी माता माऊली आपल्या पतीच्या मनानं आपलं जीवन व्यतीत करते, अनुसरून चलते, तसं या भक्तांनाही म्हणले काय करावं लागतं, भगवंताला आपला पती समजून त्यांच्या मताप्रमाणे अनुसरण करावं लागतं, वर्तन करावं लागतं. चला या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले, असं जर तुम्ही साली काढीत बसलात का म्हणले, हे फळ गोडच नाही तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच, असं सांगू लागले. देवी परब्रह्मतेची रसे देहाकृतीची ये मुसे, ओ तीव्र राम रूपाचे ठसे आले पैसे चित स्वरूपा. आले आपशे, कुठला आठास नाही सायास नाही, आपोआप चित्तामध्ये स्वरूप म्हणले. प्रभू रामचंद्राचं सगुण स्वरूप ज्या या मानवी मनुष्य जीवाला प्राप्त झालेलं आहे का, याच्यामध्ये कुठलंही तर्क वितर्क या जीवानं म्हणले करू नये. आणि समानतेनं असणारं म्हणले न त्याचं कुठलंही तर्क वितर्क लावता त्या सगुण स्वरूपाचा, त्या ब्रह्मस्वरूपाचा या जीवानं जर स्वीकार केला तर राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे, अशी अवस्था प्राप्त करता येते. म्हणून सावध व्हा. त्या ठिकाणी सावध झालो आणि आलो हरीच्या जागरणा, अशी अवस्था धारण करून या सगुण स्वरूपाचं ज्या जीवानं अंगीकार केला, ज्या असणाऱ्या जीवाला विश्रांती ज्याच्या चरणावरती मिळती, त्या प्रभू रामचंद्राची अवस्था हे ब्रह्मस्वरूप म्हणले काय करावं, आपल्या डोळ्यामध्ये साठवावं, त्यावेळेस या जीवाचा उद्धार होतोय. याच्यात तर्क लावू नये. म्हणून नाथबाबा सांगतात, आई श्रीरामाची शुद्ध मूर्ती शोभा शोभवी त्रिजगती, तरी तेथे स्थूलत्व भाविती, हे करंटे निश्चिती अभागी. ते करंटे निश्चित रूपाने अभागीत म्हणले. जे त्रिभुवनाला म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, म्या बोलविल्या वेदू बोले, जगाशी चाळीता मीच एकू, अशी ज्यांची अवस्था आहे का, ज्याच्या मनात भाव नाही ते काय म्हणतात, माने महाराज काय नाही दगडाची मूर्ती आहे, त्याचा जसा भाव असेल तसं दिसेल ना. पण दगडाच्या मूर्तीलाही दर घाम सुटला, आताच म्हणले डोकंच फोडून घेतो, निवेदच खावा लागतोय. कोण म्हणले, नामदेव महाराजानं. बरोबर आहे का.
ही अधिकार लागतो मायबाप, हे सामर्थ्य लागतं, ही निर्वाणीची टोकाची भक्ती लागते. या एक सुभाषित काढता म्हणतात, कोण कहते है भगवान आते नाही. बरोबर आहे का? कोण म्हणतो देव येत नाही, पण देवाचा धावा आपण तसं करत नाही. एका बाईने धावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या रायाने, वेळा का सखया लावी येला, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. कोण म्हणल्या? द्रौपदी माता म्हणल्या. बाईलाही फार मोठा असणारा त्या ठिकाणी काय होता अगोदर म्हणले, बऱ्याच गोष्टीचा अहंकार होता हो. त्यांना वाटलं काय नाही, माझे 5 पती, त्यांची अपेक्षा सुटली. काय नाही म्हणलं, याच्यापेक्षा असणारे मोठमोठे गुरुवरी माझ्या समोर आहेत, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, आणि यांच्या समोर माझी ही अवस्था करतील का? करू शकणार नाहीत. आणि नाहीच कुणी सहाय्याला आलं तर मी माझ्या हातानं प्रतिकार करील. हे द्रौपदीचं मनोगत होतं, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस घडू लागलं का त्यावेळेस मात्र देवाचा धावा केला. पण कसा केला? निर्वाणीचा केला. आणि म्हणून म्हणले, या ठिकाणी असणार जे कोणी या स्वरूपाला धारण करणार नाहीत का, अशा जीवाला म्हणले करंटे समजावं. त्या ठिकाणी करंट्या कपाळाचा, आपण इकडे प्रपंचात म्हणतात काय करंट्या कपाळाचे, बरोबर आहे का? आपण प्रपंचामध्ये धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, इकडं आपण याला भाग्य म्हणतो. आमचे महाराज म्हणले, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा आणि निकट वस बरा पायी संताची, याच्यामध्ये नाही. म्हणून खरे भाग्यवान कोण? जे या भगवंताच्या स्वरूपाला ओळखतील, ज्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करतील, आपलं चित्त त्याच्या पायावरती अर्पण करतील, या जीवाला नाथबाबा धन्यता देतात. आणि ज्यांना याची ओळख होणार नाही ते करंटे समजावेत. म्हणून हे नाथबाबा सांगतात, हे मनुष्य मानती श्रीरामा, ज्याचे नामे नास भवा ब्रह्मा, त्यासी मानवे महिमा बोलोची नये. काय भाषा आहे नाथबाबाचा, अधिकारच वेगळा. महाराज आपल्यासारख्या पामरी जीवाना, अल्पज्ञ आणि अल्पबुद्धीनं काय सांगावं त्यांचा अधिकार, त्यांनीच ते वर्णन करून जावं. जे जीव आहेत का म्हणले, जे असणाऱ्या भगवंताला, या त्रिभुवनाला ज्यांचा आधार आहे, ज्या जीवाला चालण्याचं चैतन्य जे विराजमान आहे, त्या रामाला म्हणले जे काही साधारण समजित असते, उघडे प्रब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. आपल्या गुरुलाही सामान्य समजायचं नाही, ब्रह्मस्वरूप आपले गुरु मानावे लागतात. त्यावेळेस त्या शिष्याचं ज्ञान सिद्धीला जातं, परिपूर्णतेला जातं. तसं म्हणले या ठिकाणी या प्रभू रामचंद्राला जे कोणी जीव म्हणले सर्वसामान्य समजतील का, ब्रह्मस्वरूप समजून जे त्यांचं असणारं म्हणले ग्रहण करतील, त्यांच्याच असणाऱ्या चरणावरती, त्यांच्याच असणाऱ्या स्वरूपावरती आपला देह, काया, वाचा, मन अर्पण करतील का, ते जीव मात्र मोक्षपदाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. नव्हे नव्हे ब्रह्मपदाला प्राप्त होतात. पण हे ब्रह्मपदाला जायचं कशानं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपला आयुष्य म्हणून सच्चिदानंद पदवीला जाता येईल ना. सत चित आनंद भवसागरातून जे तारून नेणारं स्वरूप आहे, जी अवस्था आहे, ते प्रभू रामचंद्राचं सगुण स्वरूप आहे म्हणले. आणि याला जर सर्वसामान्य समजलं का, तर त्या जीवासारखा करंटा जीव, त्या ठिकाणी अभागी जीव दुसरा कोणी नाही. आणि आपण मनुष्य तर किती अभागी. येते वेळेस लय मोठी शपथ घेतली हो आपण. कुठं? काय सांगू गर्भीची यातना, त्या गर्वाची यातना सहन व्हायना, दुःख सहन व्हायना, म्हणून तिथं हा जीव म्हणला, देवा सोडवा सोडवा. देव म्हणले लय विनंती करू लागलाय, सोडवूच याला. म्हणले सोडवल्याच्या नंतर तुला जन्माला घालतो, या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त करतो, पण तू काय करशील? हा जीव म्हणला आठवीन पाय, हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा, मी रात्रंदिवस देवा तुमचं भजन करील. कुणी कुणी घेतलेली शपथ? मी एकट्यानेच घेतली का? सगळ्यांनीच घेतली ना. मग आपल्या आपल्या शब्दाला किती जागृत आहेत आपण. एखादी वस्तू आली तर 10 वेळेस आपण त्याचा बोबाडा करतो. मालकानं नत आणली. आई साहेब, पण हे नाकच त्यानं दिलं नसतं तर आपली काय अवस्था झाली असती. बघा ना जरा, कल्पना करा, याच्या जागेवर 2च बोळ असते. म्याव 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 बोलता आला असतं का? काय घेतलाय तुमच्याकडून मोबदला? ज्यानं हे दिलंय त्यानं काय आपल्याला मोबदला घेतलाय का? पण हे घेतलं एखादा गेलं तर डॉक्टर म्हणतंय 4 लाख लागते.
एक दात पडला 32 मधला तर पुन्हा ते बसून होत नाही, हे फुकट दिलं ना, आणि म्हणूनच याचं महत्व कळत नाही आपल्याला. मग तसं म्हणले हा करंटा जीव आहे, ज्याला आपल्या देहाचं महत्व कळलं नाही, ज्याला आपल्या आयुष्याचं महत्व कळलं नाही. आता हे रामायण म्हशीच्या गोट्यात सांगितल्यावर जमल का? तबेलेमध्ये जाऊन ते काय असं मान सध्या हलवायचं नाही, अगर काही हातवरी करून टाळ्या सध्या वाजवल्या, ते एक बार वा केलं की झालं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हे कुणासाठी या? मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण पा. सर्व यवनीपेक्षा मनुष्य यवनीला ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे, जास्त आहे. त्याची काय होतं याच देही घडे देवाचे भजन. दुसऱ्या यवनीमध्ये करता येत नाही मायबाप, म्हणून म्हणले त्या ठिकाणी काय करावी तातडी परमार्थाची. या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले असं स्वरूप ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताला या जीवानं सर्वसामान्य समजू नये, म्हणून बोलू लागले. श्रीरामाची निज स्थिती शिवभवानी नाम जपती, आणि त्याशी लक्ष्मण पुन्हानुवर्ते सका सांगती सर्वस्वे. रामनामाची महती, रामनाम हे श्रेष्ठ. कुणाला कळालं? समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले, आणि त्या 14 रत्नामध्ये एक असणारी काय होती म्हणले? सुरा होती. हलहल विष होतं. हे विष कोणी प्राशन केलं? भगवान शिवशंकरानं. परंतु त्या भगवान शिवशंकराचं विष, हलहल विषाचा दाह कशानं कमी झाला नाही? कशानं झाला? फक्त रामनामानं झाला. आणि ते रामनाम कसं घेतलं माहिती का? आपण म्हणतो तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, किंवा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयानाबादी क्रोध काम. पण हे भगवान शिवशंकर भोळे नाहीत. यांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये रामायणाची वाटणी केली. मग वाटण्या करणारा काही असतंय का नाही? हे बसले, पण शेवटला हे 2च अक्षर राहिले. घेणारे 3 जण आणि वस्तू 2. द्यायचं कसं म्हणले? एक कमी पडतंय. मग वरच्याला द्यावा तर खालच्याला राग आहे म्हणले, मृत्यू कुणालाच नको. मग काय करा? मी तुमच्या वाटण्या केल्यात ना, मला काय करा म्हणले? हे 2 अक्षर द्या. आणि खरं काय? खरं रामायणाचं सार्थ महादेवानंच घेतलं. त्या भगवान शिवशंकराला या प्रभू रामचंद्राची नामाची महती कळाली, रामाची महती कळाली, पार्वती मातेला कळाली. म्हणून रात्र आणि दिवस म्हणले काय करतात? रामाचंच भजन करतात. मग या मनुष्य जीवाला या रामनामाची महती कळायला पाहिजे का नाही? आपलं हे नाथ बाबा या ठिकाणी आणि सांगू लागले. हरे लक्ष्मण एकात्मतारा रामांकित, केवळ भावार्थ तो भरत, शत्रुघ्न तो धैर्यवंता, आयुह व्रतात चतुष्ट त्याचा. ही चतुष्टाय सांगितली या ठिकाणी. म्हणजे धैर्याची मूर्ती शत्रुघ्न आहेत. बरोबर आहे का? भरत भक्तिमादी ज्याचं मन चित्त रत झालेलं आहे, रमणीय झालेलं आहे, त्यांचं नाव भरत. त्यांनीही रामाला ओळखलं म्हणले. ज्यांचं लक्ष आणि मन एक ठिकाणी आहे, अशा लक्ष्मणानं काय केलं? रामाला या ज्ञान स्वरूप मूर्तीला ओळखलं. आणि म्हणून म्हणले हे हा चतुष्ट आहे. हे चारी जी काही अवस्था आहेत का, आपल्याला आपापल्या बुद्धीनं अनेक ठिकाणी सांगता येईल, पण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ हे आहेत त्या ठिकाणी. अंतकरण चतुष्ट आहे त्या ठिकाणी होऊ शकतं या. म्हणून या ठिकाणी म्हणले ही रामाची अवस्था यांनाच कळाली बरं का. म्हणून लक्ष्मणजीनं काय केलं? काहीच बघितलं नाही. आता तर काय, नववधू, नवीन लग्न झालेलं कोणता भाऊ असा आहे का आपल्या भावाबरोबर वनवासाला निघल? आम्ही नुसतं इकडे म्हणायचं झाले रामराज्य काय न्यामासी. आता काहीच ऊन नाही का? धरणी धरी पीक, गायी वळल्या म्हशी. मग हे म्हणण्याप्रमाणे आपल्याकडे झालं पाहिजे ना. ज्या दिवशी या अंतकरणामध्ये वाटेल का झाले रामराज्य, खरंच रामराज्य झालं. महाराज तर म्हणले झालं आमच्या टायमाला. कोणते महाराज म्हणले? तुकाराम महाराज म्हणले ज्यांच्या पत्नीला 2 वस्त्र परिधान करायला नव्हते ते म्हणले रामराज्य झालं ना. आम्हाला तर सर्व काही आहे. बोलू का? लहान तोंड मोठा घास होत आहे बघा.
आता एवढी वस्त्राची परिपूर्णता झाली माणसाकडे माने महाराज, बरोबर आहे का? त्या कार्यक्रमाला जर काही नाही घेतलं इकडलं तिकडलं, मी म्हणतोय त्याचा कपड्यात कार्यक्रम होईल. खरंय का? किती लिहावात याची पंचायत या, मर्यादा राहिली नाही महाराज. पहिल्या जुन्या माणसाला बघा तुम्ही, एकच शर्ट ते खांद्यावर टाकायचे निघायचे जुने माणसं, तरी त्यावेळेस माणसं सुखी होते, समाधानी होते. आता सर्व चांगलं आहे, मग त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करा ना. मी तर सांगता नाही, आचरणामध्ये शून्य आणि बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, हे चालत नाही महाराज. तसं या ठिकाणी म्हणले खरं स्वरूप कुणी ओळखलं, लक्ष्मणजीनं ओळखलं, शत्रुघ्नानं ओळखलं, भरतजीनं ओळखलं. नवे नवे या चारी मूर्ती म्हणले 4 पुरुषार्थच होते व, आणि ते राजा दशरथजीच्या पोटी मुलं म्हणून जन्माला आले. काय त्या माता पित्याचं भाग्य असेल. धन्य माता पिता तयाची आ, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. किती हरिक झाला राजा दशरथजीला. असे धैर्यवान, शूरवान, भक्तिवान असे पुत्र म्हणले त्या ठिकाणी राजा दशरथजीला प्राप्त झालेले होते. पण ह्या सर्व मूर्त्या जी काही होत्या का म्हणले, ह्या 4 पुरुषार्थाच्या मूर्त्या होत्या. म्हणून नाथबाबा आपल्याला सांगू लागले, मुख्य मुळी एक मूर्ती, त्याची चतुर्धाभिव्यक्ती, या नाव विहो चतुष्टय म्हणते, एक निश्चिती विभाग. निमित्ताला फक्त प्रभू रामचंद्रानं म्हणले काय केलं होतं की आपल्याला दिसण्याकरता सगुण स्वरूप धारण केलं होतं. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण. परंतु या सर्वाचं गाळीव एक जर केलं का म्हणले, तर ही ज्ञानाची मूर्ती म्हणजे प्रभू रामचंद्र होते. आणि या रामानं हे अवतार कार्य पूर्ण करण्याकरता प्रत्येक जणाला या ठिकाणी म्हणले काय असणार, रूपक देऊन आपापलं पात्र करायला लावलं होतं. मात्र मूळ याचं म्हणले सूत्र कुणाच्या हाती होतं, ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्याच हाती होतं. म्हणून बोलू लागले, आत्मप्रभो तो लक्ष्मण, भावार्थ तो भरत जान, निज निर्धारी तो शत्रुघ्न, आनंदे विग्रही पूर्ण श्रीराम. आत्मा निवेदन करण्याची वृत्ती ज्यांनी आपला आत्मा ज्यांच्या चरणावरती अर्पण केला होता, लक्ष आणि मन ज्यांनी अर्पण केलं होतं ते लक्ष्मणजी होते म्हणले. ज्यांच्याकडे भक्तीचा खरा भाव होता ते भरतजी होते. आणि जी खरी धैर्याची मूर्ती होती, शत्रूचं न्यूटन करत होते. कोणत्या शत्रूचं? शत्रुघ्नांना उगाच पडलं नाही, उभं राहून युद्ध करत नव्हते. महाराज म्हणले रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रकार. कुठल्या युद्धाचा प्रकार आहे रात्रंदिवस? महाराज कुणाबरोबर युद्ध करत होते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे षडविकार आहेत आपले मधले शत्रू. आणि हे शत्रू जागृत झाले की आपल्याला क्रोध येतो, राग येतो, आणि त्या रागामध्ये कुणाचा नाश होतो? आपलाच नाश होतो. म्हणून अगोदर आतल्या शत्रू बरोबर युद्ध करावं लागतं. बाहेर दिसणाऱ्या शत्रू बरोबर तर ते आपल्याला दिसतात, पण आतले दिसतात का? नाही दिसत. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे, अवधी आनंदाची सृष्टी झाली. हे काम, क्रोध, लोभ गेले का मग सर्व सृष्टी आनंदाची होती. आपण जसा चष्मा लावू तशी आपल्याला ही सृष्टी दिसती, फक्त आपली दृष्टी बदलावं लागती. सृष्टी मुळातच चांगली आहे, हे म्हणायची गरज नाही. प्रत्येक जण म्हणतात काय फारच असणार आहे. काय झाले म्हणतात त्या ठिकाणी? विचित्र दुनिया झाली, विचित्र जग झालं, बिघडलं. हे बिघडलं नाही, त्याला कारणीभूत आपणच आहेत. लोक म्हणतच नाहीत, आपल्या दृष्टीत दोष आहे. आपला चष्मा बदला, आपल्याला सर्व काही जशी दृष्टी तशी सृष्टी, ही अवस्था आहे. परंतु या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक जण म्हणले त्या ठिकाणी काय होते, आपापल्या स्वरूपाला प्राप्त झालेले होते. धैर्याची मूर्ती शत्रूचं न्यूटन करणारे शत्रुघ्न होते, भाव सर्व अर्पण करणारे भरत होते, आणि आत्मनिवेदन करून सेवेमध्ये तत्पर राहणारे लक्ष्मणजी होते. ज्ञानाची मूर्ती प्रभू रामचंद्र होते. म्हणून बोलू लागले, अहम आत्मा तोच दशरथ, उत्पत्तीशी मुख्य हेत, वा वा. दूर गेलिया श्री रघुनाथ, निवर्तत आत्मात्मा. मात्र यांना प्रदर्शित करणारे, निर्माण करणारे निमित्त मात्र बुड कोण आहे म्हणले? मूळ. या चारही असणाऱ्या फांद्याचं बुंदा कोण आहे? राजा दशरथजी. बरोबर आहे का? आणि राजा दशरथजीने म्हणले काय अवस्था केली, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा आणि राजा दशरथजीचा वियोग होणार आहे, वियोग, हृदयामध्ये मी रामो, असे सर्व सुखाचा आराम. याच्यामध्ये मी राम आहे बरं का, आणि जवळ राम आहे तवरच काम आहे.
याच्यात राम नाही म्हणल्यावर पुन्हा काही काम नाही. पुन्हा म्हणतात काढा काढा यासी झाला भूमिभार, याला उचला म्हणतात लवकर. पण राम आहे तोपर्यंत, हे चैतन्य तोपर्यंत चालतंय बोलतंय, चालत्या शरीराला किंमत आहे, मृत शरीराला पुन्हा किंमत राहत नाही. म्हणून म्हणले या ठिकाणी ज्यावेळेस रामाचा वियोग होणार आहे राजा दशरथजीला, राजा दशरथजी पुन्हा राहणार नाहीत, निवर्तन होणार आहे म्हणले. रामाचा वियोग त्यांना सहन होणार नाही. जोपर्यंत राम आहे तोपर्यंतच काम आहे, तोपर्यंतच दशरथ आहे, सर्व हे नाव आहे. हे नाव तर आपल्याला पुन्हा आलं. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तसं म्हणले या ठिकाणी या सर्व चारी पुरुषार्थाला कारणीभूत कोण आहेत? राजा दशरथजी आहेत. आणि या राजा दशरथजीनं खरं चैतन्याला रामाला धारण केलं होतं, कितीतरी तपश्चर्या केली होती. म्हणून ब्रह्मांडाचा धनी मालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न हे पुत्र जन्माला येण्याकरता मात्या पित्याचं पुण्य लागतंय महाराज. म्हणून या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले, आता विवेकानी निज विचारू तैसे वशिष्ठ विश्वामित्र गुरु, ज्यापासून या तिसाचारू शस्त्रास्त्र विद्या दृढ केली. विवेक विचार सांगणारे माणसं राजा जरी असला का त्याला चांगला विचार सांगणारे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. तसं या ठिकाणी म्हणले वचिष्ठ गुरु होते, विश्वामित्र होते आणि हे विवेक विचार सांगणारे होते. शस्त्र अस्त्र विद्येमध्ये पारंगत करणारे प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजीला भरत शत्रुघ्नाला करणारे होते. म्हणून या सर्व गुरुवर्याचा आधार या राजा दशरथजीला होता. आणि असे गुरु ज्यांच्या पाठीशी असतात का, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजिया शिकांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसलान, काय उन्हे त्याला सांगा जो जे. हे कल्पतरू बर का, इकडला कल्पतरू नाही. एक मनुष्य वाटाने जात जात त्याला असणार एक वृक्ष दिसला आणि ते झाडाखाली बसल्याबरोबर असं स्मरण झालं, म्हणजे लय ऊन पडलं ह्या, आणि या उन्हामध्ये आपल्याला इथं थोडी गार सावली मिळाली, पण पाणी असतं तर बरं झालं असतं. त्याला माहित नव्हता हा वृक्ष कसाचा आहे, तो कल्पवृक्ष होता. कल्पना केली की पूर्ण आलं ना पाणी महाराज, पाणी पेल्यावर थांबाव का नाही म्हणले. आता थोडस आराम करण्यासाठी एखादी गादी मंच पलंग असता तर बरं झालं असतं. आला कॉट गादी सर्व काही आलं म्हणले, आता आराम करायला झालं, पण भोजनात ताटही पुढं आलं, भोजनही झालं त्या ठिकाणी, आणि आता आराम करायचंय. पण मनात असा विचार आला की सगळं मी म्हणलं की पूर्ण होतंय, इथं भूत तर नसल भूतवी आलं. कल्पना केली बरं का, मी कल्पवृक्ष सांगायलोय. माणसाची मन कुणकड जातं, कल्पना कुणकड जाते. आणि अशी कल्पना केली म्हणले इथं भूत तर नसल, भूतच आलं. ते म्हणले मला खाऊन तर टाकणार नाही, खाऊनच टाकलं. हा कल्पवृक्ष नाही. एक तुका एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ, मनाचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पवृक्ष माऊली म्हणले. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला आणि काय उन्हे त्याला सांगा जो जे. जो अशा कल्पवृक्ष रूपी गुरुच्या सावलीला जो गेला का त्याला काही ऊन राहत नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो ना आता उदरलं गुरुच्या कृपेनं. मायबाप गुरु शिवाय उद्धार होऊ शकत नाही. म्हणून मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी सांगत असतो, गुरु करा, गुरु करा. गुरु शिवाय मार्गच नाही बघा, नाहीतर मग त्या अंधारात चाच पडल्यासारखं होतं. या तसं म्हणले एवढे असणारे अधिकार संपन्न गुरु वचिष्ठ गुरु होते, विश्वामित्र होते, आणि हे राजा दशरथजीला विवेक विचार सांगणारे होते, चांगला विचार सांगणारे होते, शस्त्रविद्याचा अभ्यास देणारे होते, राज्यकारभार कसा चालवायचा याचं ज्ञान सांगणारे होते. असे अधिकारी गुरु ज्यांच्या पाठीशी होते ते राजा दशरथजी होते. म्हणून सांगतात, कौशल्य ते सुविद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कै ते अति अविद्या, मंथरा कुविद्या ते पासी. पण तिथं एक वेडा होता म्हणले. आता आपापल्या जसं काही अधिकार असेल तशा उपाध्या दिल्या नाथबाबांनी, रूपक दिलं. सद्विद्या होती, विद्या होती, अविद्या होती आणि कुविद्या होती. सुमित्रा, कौशल्य, कैकेयीला अविद्या म्हटलं, आणि कुविद्या कुणाला म्हटलं? मंथरेला म्हटलं. त्या ठिकाणी वाईट सांगणार कुविद्या. अविद्या जिच्याकडे अज्ञान आहे, विद्या जिच्याकडे ज्ञान आहे, आणि सद्विद्या सद्बुद्धी ज्यांच्याकडे आहे. सुमित्रा मातेनं कधी काही म्हणले का स्वतःच्या मुलाला कोणची आहे असं सांगल का? लक्ष्मणा तू रामाची सेवा कर. सुमित्रा माता असं कधी म्हणले नाहीत लक्ष्मणा तुला राजगादी नाही का. ते काही न केलं. म्हणून नाथबाबांना उपाधी दिली अविद्या.
सद्विद्या आणि विद्या हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे. जिथं आज्ञा नाही का महाराज तिथं काही उपयोग होत नाही. आणि तेच काही मातेकडे होतं. माया होती, अज्ञान होतं. माझा भरत, माझं राज्य. नाथबाबा रूपक देऊन सांगू लागले. कैकेयी माता, कौशल्य त्या ठिकाणी, त्याच्यानंतर सुमित्रा माता आणि मंथरा हेही म्हणले याच राजा दशरथजीच्या राज्यामध्ये अवतीर्ण झालेल्या होत्या. कुविद्या क्षोभवोनी अविद्येसी श्रीराम केला वनवासी तव सीता नन्य भावेसी श्रीराम सरसी निघाली. संगत करना पडून की बडत बडत बड जाये गज के माता जा बैठे मनमानी स्वफल खाये. चांगल्याची संगत करा. मात्र हे पॅकेज म्हणले हे पार्सल तिकडून आलेलं होतं. काही माते बरोबर आहे का. पहिला आनंदन देत होते ना ते आनंदन म्हणून. ही दाशी आलेली होती कोण मंथरा. आणि हिला म्हणले ही कुविद्या कोणापाशी होती, अविद्यापाशी होती. बघा अज्ञानापाशी वाईट वृत्ती. आता ती नाशाला नेईल का नाही. काही कडे काय अज्ञान सांगितलं आणि अज्ञानाजवळ जर वाईट विचार आले मग हे किती ही करील. आपण म्हणतो ना मुळात माकड, त्याला मद्यप्राशन करायला लावायचं, त्याच्या हातात पेटलेला टेंबा द्यायचा आणि त्याला मोकळं सोडायचं, किती घरं जाईल ते. ती अवस्था इथं नाथबाबा सांगू लागले. मात्र अनन्य भावानं ज्यांनी शरणागती पत्करली होती, सर्वस्वपणानं प्रभू रामचंद्राला पती मानलं होतं, त्या आई साहेब सीतादेवी म्हणल्या नाहीत मी राजा जनकाची मुलगी कोमल आहे, मला बाहेरचं ऊन माहित नाही. त्या म्हणल्या माझ्या पतीची जी अवस्था असेल का त्याच्यामध्ये मी सुखी म्हणल्या. रामाला वनवास आहे का, मीही थांबणार नाही, मीही रामाबरोबरच जाणार आहे. की अनन्य भावानं शरणागती पत्करून रामाची संगती किंवा रामाचं सानिध्य सीतेनं प्राप्त केलं, लक्ष्मणजीनं प्राप्त केलं. मात्र म्हणले हे सर्व कुणी घडवून आणलं एका अविद्यानं आणि या कुविद्येचा विचार घेऊन त्या ठिकाणी घडलं. सूर्यास वजशी प्रभा वसंता सवे शोभेवन शोभा ते विचारकी जगदंबा प्राणवल्लभा सवे निघे. वल्लभ तयाजवळी. नुसतं वल्लभ नाही, आपण काय करतो लक्ष्मीच्याच पाठी मागे लागतो. पण लक्ष्मी कुणाच्या पायाची दासी, पाय लक्ष्मीच्या हाती. तिशी यावे काकुळ ती वेगे आणावा तो हरिण मज दिना ते उद्धरी. ही अवस्था तसं म्हणले जसं सूर्य उदय झाल्याबरोबर किरण बरोबर असतात का. आणि वनामध्ये वसंत ऋतू अवतीर्ण झाल्याच्या नंतर जे दिसतंय का वन वेगळं आणि वसंत ऋतू वेगळं असं असतंय काय नाही. दोन्हीचं सानिध्य ज्या ठिकाणी पाहायला मिळतं का ती अवस्था. तसं प्रकृती आणि पुरुष हे बरोबरच राहतात, त्यावेळेस अवतार कार्य पूर्णत्वाला होते. आपलं सध्या तसंच आहे बरं का. मोटरसायकलचे दोन चाक असले तरी पुढचं तर मागचं आहे. पुढच्याच्या हातात हँडल असतं, मागच्यानं लय आकारात यायची गरज नसती, कारण हँडल आणि पुढच्यानं जर ब्रेक लावलं तर मागच्याचं काय होईल. पण असं अज्ञान मोठं आहे तुमच्याकडे नाही बरं का. इथल्या माता मावल्या अगदी मला सुज्ञ दिसायला सर्व टवटवीत येतात, बरोबर आहे का. आणि हे ज्ञानवान येतात, अधिकार संपन्न. आमच्या तिकडल्या माता मावल्या असतात, घरी गेलं का घरचं गिराईक म्हणतं हे महाराज तिकडंच रामायण सांगा. कुठं दारूला, घरी नका, बरोबर आहे का. त्यांना काही पंचायत नसती. मग तसं म्हणलं मी करते म्हणून काय मा या घराला आले तसे. आता हे शब्द कुणाचे इथं मी काय संन्यास घेतला नाही, मी बिगरस्तीच आहे. हे कुणाचे शब्द इथं कवा तरी गोड शब्द असं म्हणतो का नाही. पण विचार करायचा नाही, तुमचा फार मोठा मोलाचा वाटा या. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. शास्त्र पुराणानं तुम्हाला मान्यता दिली म्हणून मी पण तुमच्या समोर आणखी नतमस्तक होतो. नारी की निंदा मत करी यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान, मोठ्या मोठ्या रत्नाला तुम्ही जन्म दिले ना माय. तुमचा किती अधिकार मोठा आहे. मग तुमच्या अधिकाराचा तुमच्या संस्कृतीचा तुम्ही विचार करा ना. या विश्वातलं कुठलं कार्य नाथबाबा म्हणले प्रकृती पुरुष एकत्र आल्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आपला विचार करा. 4-2 दिवस या गावाला जाऊ द्या, घरात उभारा वाटतं का. काय काय करतो, गॅस पिटवितो, चहा बनवितो, पाणी ठेवतो का स्वयंपाक करतो, हे महत्व तवा कळत आहे. आणि हे म्हणतात बरं का जरा मला गावाला जाऊ द्या 4 दिवस बघते कसं होतंय महागती.
बरोबर आहे का नाही? इथं विषय आला म्हणून मी सांगायला लागलो, प्रकृतीचं त्या ठिकाणी सहाय्य घेतल्याशिवाय पुरुष त्या ठिकाणी परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. आणि आहे का नाही? इतिहास बघा आपला पाठीमागला. म्हणून माझ्या छत्रपतीला जिजाऊ मातानं घडवलं, बरोबर आहे का? कौशल्याला राम त्या ठिकाणी असणारे घडवले, म्हणून यांचं नाव निघतंय. म्हणून तर मी सांगितलं ना, या विश्वामध्ये नारी शक्ती फार मोठी आहे, फक्त तुम्ही तुमच्या मर्यादेनं राहिलं पाहिजे. मी सांगत असतो मर्यादेनं सेवन करा. जे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण किती खायचं? पोट भरण तेवढं. आती खाल्ल्यावर त्याचं विष होतं या. म्हणून ज्यांची कथा ऐकत होत का त्यांना उपाय त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. कारण मर्यादेत राहिले, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी हे व्रत ज्यांनी धारण केलं त्यांना काय करता येत नव्हतं, परंतु मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. या विश्वाला आदर्श देऊन गेले. पहा, मी देव असून मला मर्यादा उल्लंघता आली नाही. म्हणून तुम्ही पण आपल्या मर्यादेत जर जीवन व्यतीत केलं का, तर मग राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसून पदवी घ्यायची अशी अवस्था करता येते. या ठिकाणी सांगू लागले ही सर्व जी काही अवस्था का झाली का, जसं म्हणले याच्याशिवाय हे शोभा देत नाही, तसं रामाचा अवतार कार्य जगदंबेशिवाय आदिमाया शक्तीशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. काय आदिमाया शक्तीचा अंश आहे त्या ठिकाणी. आपले 3.5 पीठ म्हणतो, आदिमाया शक्ती म्हणतो, पण कुठली आपल्याला आणखीन कळाली? आदिमाया शक्तीचं जी काही 3.5 पीठ आहेत, जे अंश आहे ते कुठे? आपल्या घरातच आहे, पण आपण ओळखीत. एक शक्तीपीठ आहे आपली पत्नी, 2 आपली माता, 3 आपली बहीण, 3.5 सांगायला लागलो. अर्ध शक्तीपीठ राहिलं कोणतं? या आपली स्वतःची मुलगी. दुर्गे दुर्गट भारी नुसती आरती म्हणायची नाही, त्या दुर्गेला ओळखायचं. आणि यांचं जर स्वरूप एकदा झालं का, म्हणून त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं लागते. अहो देवाधिकाला व्हावं लागलं. आपली काय कथा या, बरोबर आहे काय? रामाला आईसाहेब सीतादेवीला बरोबर घेऊन जावं लागलं. जवळ त्यांचा विवाह झालेला नव्हता तवर नुसते राम होते, पण जेव्हा विवाह झाला तेव्हा श्री राम. मग माणसाच्या नावाला ही स्त्री त्यावेळेस लागतं बरं का, कारण ही स्त्री आपल्या बरोबर येते. म्हणून तसं म्हणले आदिमाया शक्ती ही या प्रभूच्या अवतार कार्यामध्ये बरोबर होत्या, आणि त्याच वेळेस हे अवतार कार्य पूर्णत्वाला गेलं. जेवी साखरे तेरे सांडे गोडी, देवी सीता रामाना सोडी, केवळ सेवेची आवडी, वनी रोकडी दासत्वाची. वनी रोकडी दास्यत्व पत्करलं जगज्जननी मातेनं आईसाहेब सीतादेवीनं म्हणले, जशी साखर गुढी 2 होत नाही, बाजू सोडित नाही. ऐका, रामायण सांगता या, मी नाही सांगत. ही नाथबाबाची ववी या. आईसाहेब सीतादेवीनं म्हणले रामाची असणारी जोड सोडली नाही, बरोबरच राहिल्या, एकत्वानं राहिल्या. साखरत आणि गुढ जशी बाजूला करता येत नाही, तसं राम आणि सीता बाजूला करता येत नाही. तसं पती आणि पत्नी 2 बाजूला करता येत नाही. तुम्ही जशी तुमची अवस्था असेल तसं. आणि माग जा माय मावल्या हो, हात जोडून बोलतो तुम्हाला मी. आईसाहेब सीतादेवीने एकच मागणी केली, दुःखात जाऊन पडावं लागलं. कुठं? राजा रावणाच्या लंकेमध्ये गेल्या. जेव्हा राम जवळ होत्या तेव्हा म्हणल्या, रामा मला या सुवर्णाच्या हरणाच्या कातड्याची कानचुळी चुळी पाहिजे म्हणल्या. राम म्हणले काय हरकत नाही, आता आणतो मारून. ते गेले त्या हरणाच्या मागणी कशाची केली? सुवर्णाची. तेव्हा राम जवळ होते. राम म्हणले तुला सुवर्णच पाहिजे का? थांब मी लांब जातो म्हणले, तुला सुवर्णाच्या नगरात न्यायला. जाऊन पडल्यावर घे किती सोनं घ्यायचंय ती. जमलं का घ्यायला? तिथं ज्यावेळेस अशोक वाटिकेच्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवी होत्या, पण त्या लंकेकडे असा डोळा उघडून बघता आलं नाही. सोन्याची लंका होती. जेव्हा राम जवळ होते तेव्हा सोनं आवडलं, आणि जेव्हा सोन्याच्या लंकेत होत्या तेव्हा रामाचा धावा केला. आपलं कसं आहे? राज्य असता रघुनंदनासी, सेवा वाटली सेवकासी, तरी ते मी एकली वनवासी, सर्व सेवेशी पात्र होईन. सर्व सेवेशी पात्र होईल. राज्याचा त्याग, त्या मोहात गुंतल्या नाहीत. राम जाते वनवासाला, पण इकडे हे राज्य कारभार आहे असा आईसाहेब सीतादेवीला विचार आला नाही. मी राजा जनकाची मुलगी आहे आणि मी वनवासाला जाऊ काय? हे रामायण सांगतंय. आपल्याकडे सध्या चालू आहे, बाई 1-2 महिने थांब, सगळ्याचा आकार बघ, सासू कशी, दीर कसा आहे, तुझा पती परमेश्वर कसा आहे, सगळ्याचा मागोवा घे आणि 1 महिन्यानं मला फोन कर. पटलं तर थांब, नाहीतर
ये आपलं इकडं, नाही तर जावाई बापूला घेऊन ये, आपण इकडे काहीतरी करायला लावू. सध्या हे चालू आहे का कसं ह्या चुकून सध्या डोकं लावू नका बरं का, कुणाच्या मुलीच्या प्रपंचात तर डोकंच लावू नका आईसाहेब, कुणीच लावू नका. जिचं जसं प्रारब्ध असेल तसं. इथं आईसाहेब सीतादेवीनं काही विचार केला नाही किंवा त्या ठिकाणी असणारे जनक राजा म्हणले नाहीत माझ्या मुलीला तिकडं वनवासाला लावू नका म्हणून. वचिष्ठ गुरुने विचारलं होतं, प्रभू रामचंद्राने विचारलं होतं, सीते तुझे सुकुमार स्वरूप या, तू एका राजाची कन्या आहेस, राजबाळ आहेस आणि या वनवासामध्ये पायी चालायचंय, काटे वृत्ती. ती म्हणली रामा माझ्या आईचे संस्कार तसे नाहीत. माझ्या आईनं सांगितलंय बाई जिथं परमेश्वर आपले पती परमेश्वर तिथं आपण. हेच आई साहेब सीतादेवीने लक्षात ठेवलं आणि या सर्व गोष्टीचा त्याग केला फक्त आणि फक्त. आणि बघा मी एक सांगत असतो, या विश्वामध्ये ज्याच्याकडून त्याग घडला का त्याचं हे विश्व हा समाज स्वीकार करतो, भगवंत त्याचा स्वीकार करतो. पण आपल्याकडे त्यागाची भावना पाहिजे काहीतरी, बरोबर आहे का. भरतजीनं काय त्याग केला, भावाच्या पादुका डोक्यावर घेतला, हे त्याग होता त्यांच्याकडे. लक्ष्मणजीनं काय त्याग केला, नवविधूचा त्याग केला. त्यागाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, आपली भक्ती सिद्धीला जात नाही. आई साहेब सीतादेवीने सर्व गोष्टीचा त्याग केला, प्रभू रामचंद्राबरोबर वनवास धारण केला. श्रीराम सेवा जरी हाता ऐशे भाग्य दुर्लभ सर्वता, ते सेवामया तत्वता चरण चाली सीता वना आली. चरण चालीना आई साहेब सीतादेवी वनाला गेल्या. हे भाग्य प्राप्त होण्याकरता, पतीची सेवा करण्याकरता याला ही सौभाग्यच लागतं. या ज्याच्या भाग्यातही त्यालाच सेवा करायला मिळते. मग तसं म्हणले या सेवेचं व्रत धारण करण्याकरता चरण चालीनं पायी चालत प्रभू रामचंद्राबरोबर आई साहेब सीतादेवी निघाल्या. पण एवढं सर्व राज वैभव या सर्व गोष्टीचा मोह पडला नाही आई साहेब सीतादेवीला. जगतजननी मातेला, रामा जिथं तुमची अवस्था असेल, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल, सुख असो दुःख असो, त्या ठिकाणी या सर्व गोष्टीचा अंगीकार मी करील. आणि हेच असणारं पातिव्रत्य धर्माचं पालन आहे. म्हणून तर 5 पतिव्रतामध्ये कुणाचं नाव आहे, आई साहेब सीतादेवीचं. उगाच नाव येतं का महाराज, कोणी कुणाचं नाव घ्यायला मोकळं नाही, एवढे मोठे ग्रंथ व्हायला मोकळे नाहीत. गावोगावी मंदिर होतात संतांचे महंताचे, काहीतरी त्याग असन, बलिदान असन, त्या ठिकाणी आहुती असल, म्हणून आज मंदिर होतात. आपलं कसं आहे, आपण चलत चलत वाटाना जरी चाललो तरी पायानं शेणाची पावटी आपल्याच रानात ढकलीतून का दुसऱ्याच्या ढकलीतून. आपला किती स्वार्थ या. कधी जागृत व्हायचं, किती कथा ऐकल्यावर आपल्यात बदल होणार आहे, बरोबर आहे का. रामायण रामायण हो रामायण आहे, पण त्याच्यातून घ्यायचंय काय आपल्याला. रामायण, रामाचं ज्याच्यामध्ये आयन आहे, वास्तव्य आहे, त्याचं नाव रामायण. भाव अर्थ, जसा तुम्ही भाव ठेवाल तसा तुम्हाला अर्थ काढता येईल त्याचा. आणि हेच रामायण आचरणात आणण्याची कथा या. आणि कोणची कथा आहे, नुसतं उच्चारण करायचं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करायचंय. मात्र प्रभू रामचंद्राचं चरित्र कथा ही ऐकायची. म्हणून अगोदर काय करायचं, त्या ठिकाणी असणारी साठवायची, पुन्हा आपल्या चित्तामध्ये, अंतकरणामध्ये, मनामध्ये आठवायची आणि पुन्हा नंतर पाठवायची. या 3 अवस्था करायच्या. म्हणून ही कथा आहे. तसं आई साहेब सीतादेवीने सर्व गोष्टीचा त्याग केला आणि पती परमेश्वराच्या सेवेचं व्रत धारण करून वनाला निघाल्या. म्हणून सांगतात, ऐशी हे सीतेची गती, तैशीच लक्ष्मणाची स्थिती. श्रीराम सेवना प्रती आला निश्चिती सर्व भावे. सीतादेवीची अवस्था होती तीच अवस्था लक्ष्मणजीची धारण केलेली होती. लक्ष आणि मन एकत्र केलं महाराज. आणि काही नाही म्हणले, भावानं भावाशी कसं राहायचं, भावानं भावाची किती सेवा करायची, बरोबर आहे का. पण राम ज्याचा भाऊ आहे का त्याला लक्ष्मण व्हायला हरकत नाही. पण त्या जसा ज्येष्ठ बंधू असतो का तसा रामासारखा असेल तर लक्ष्मणानं बरोबर सेवा करावी. पण ज्येष्ठ बंधू जर त्या ठिकाणी म्हणले काय झाला, त्याला राम होता नाही आलं तर त्यानं लक्ष्मणाची अपेक्षा करायची नसती. तसं या लक्ष्मणजीचं भाग्य थोर म्हणलं.
कशामुळं भगवंताच्या सेवेचं असणारी संधी प्राप्त झाली, वेळ प्राप्त झाली आणि म्हणून 14 दिवस 14 वर्षाचं व्रत धारण केलं. भैया हे रामा, मी तुमच्या बरोबर तुमच्या सेवेकरता तत्पर राहील म्हणले, मला तुमच्या बरोबर येऊ द्या, असं हे लक्ष्मणजीनेही त्या ठिकाणी व्रत धारण केलं. जैसा आत्म्यापाशी निज बोधू तैसा श्रीराम सवे निज बंधू, दोघांचा एक संवादो परमाला दो वनवासी. वनवासाचं दुःख नाही झालं म्हणले नाथ बाबा, त्या ठिकाणी परम आल्हादानं निघाले. कोण? लक्ष्मणजी. बघा, वनवास, वनवास, वनामध्ये वास्तव्य करायचं म्हणल्यावर तिथं आनंद होत असतो का? इथं तर म्हणले परम आल्हादू, श्रेष्ठातला श्रेष्ठ आनंद लक्ष्मणजीला प्राप्त झाला. जसा आपल्याच जवळ आपला निज बोधू, आपल्याला सांगणं, आपलंच मन, आपल्याला दोन मन असतात. एक मन म्हणतं हे रस्त्यात 100ची नोट दिसली की एक म्हणतंय उचल ना, कोण बघताय आता, ते म्हणते नको घेऊ रे. दुसरं म्हणतंय त्या 100ला लागून 200 जाते बरं का, ते म्हणते गप तू, लय सत्यवादी दिसायला. आर्मी का कोणाची चोरी करायला गेलो का, रस्त्यात पडलेले आहेत ना, आता उचलून घेतो, काय फरक पडतंय. दुसरं म्हणतंय नको नको, हो त्याच्यावर भरपूर जाईल. हे जे काही निज बोध असतो आपलेच आपल्याला, एक मन म्हणतंय हे कर, दुसरं म्हणतंय करू नको, तसा निज बोध म्हणून प्रत्येक वेळेस बोध करणारे आणि त्या बोधाचं अनुकरण करणारे लक्ष्मणजी म्हणले प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये होते. त्यांनीही ते व्रत धारण केलेलं होतं. अशी अवस्था होती जसं काही म्हणले त्या ठिकाणी शरीर आणि छाया बरोबर राहतात, त्या अवस्थेनं लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये वनवासाला गेले, अरण्यामध्ये वास केला. मात्र मनाला दुःख नाही होऊ दिलं, खंत नाही वाटली, दुःख नाही वाटलं, परम आल्हाद वाटला. का? आता 14 वर्षे 14 दिवस एकाग्रतेनं अहिर्निशी रात्र आणि दिवस क्षणोक्षणाला माझ्या प्रभूची, माझ्या बंधूची, प्रभू रामचंद्राची मला सेवा प्राप्त होणार आहे, याचाच आनंद लक्ष्मणजीला झाला. तैसे बोध विरक्ती परमार्थासी, तैसे सीता लक्ष्मण श्रीराम रसी, ऐसे तिया निघाले वनवासी कृत कार्यासी लक्षोनी. काही कारण होतं, कृत कार्याचं लक्षण करून आपलं देह समोर असलं का त्याच्यासाठी मागं पुढं पाहायचं नसतंय. तसं जे कृत कार्य पुढचं करायचं होतं, पुढेही करणे बहुत आहे. मग या न्यायाप्रमाणे पुढे आपलं कोण कोण वाट बघतंय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभू रामचंद्र, आईसाहेब सीतादेवी आणि लक्ष्मणजी म्हणले आपल्या कृत कार्याला पूर्णत्व देण्याकरता, अवतार कार्याला पूर्ण करण्याकरता वनवासाचा मार्ग त्या ठिकाणी धरला आणि तिघेही असणारे म्हणले प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, आईसाहेब सीतादेवी आणि वनवासासाठी निघू लागले. लक्ष्मण पुढील कार्यार्थ वना निघाला श्री रघुनाथ, येत होनी चालेला ग्रंथार्थ, तो श्रोती भावार्थ अवधारी जे. पुढच्या कार्याचा भावार्थ लक्षात ठेवून पुढचं कार्य पूर्ण करण्याकरता प्रभू रामचंद्रानं आपलं पाऊल पुढे उचललं. जी काही आज्ञा होती, सावत्र मातेचं वचन होतं, शब्द होतं, ते परिपूर्ण करण्याकरता प्रभू रामचंद्राने वनवास धारण केला. त्यांच्या पाठीमागे लक्ष्मणजीनं धारण केला, आईसाहेब सीतादेवीनं धारण केला आणि हे तिघेही म्हणले वनवासाचा मार्ग धरून जात असताना गेले. आणि गेल्याच्या नंतर जो भावार्थ झाला, यांना वनवासाला का जावं लागलं, याच्यासाठी कुणी काय कारस्थान रचलं, याचं काय निमित्त होतं, ही काय परिस्थिती निर्माण झाली, हा सर्व असणारा भावाचा अर्थ मी तुम्हाला माझ्या गुरुच्या कृपाशीर्वादानं सांगल, असं नाथबाबा बोलू लागले. रामायणीचा ग्रंथार्थ त्या माझी जो निज भावार्थ, श्रोती पाहावा सावधानार्थ, अर्थे परमार्थ सहज जोडे. याच्यात जर खरं आपल्या चित्तामध्ये, अंतकरणामध्ये खरा भाव जागृत झाला, अष्टभाव जागृत करून जर ही कथा आपण श्रवण केली का, याच्यातच आपला अर्थ परमार्थ सर्व काही साध्य होतो. या परंतु भाव सर्व जागृत झाले पाहिजे, तर श्रोताही त्या अवस्थेचा असला पाहिजे. बरोबर आहे का? श्रोता हा 2 अवस्थेचा असतो, एक असतो श्वानमुखी, एक असतो व्याघ्रमुखी. व्याघ्रमुखी श्रोता काय करतो, जी काही वक्ता आहे, हा वक्ता हे सर्व काही वक्रत्व कशामुळे करू लागलाय, याच्यातून काय साध्य करायचं, या हे कशासाठी सांगितलंय, हे ज्याला कळतं, याच्याकडे ज्याची वृत्ती चित्त धाव घेतं, त्या व्याघ्रमुखी. व्याघ्र म्हणजे सर्पमुखी. वाघ काय करतो, जिकडून वार येईल तिकडे ती दिशा बघतो, आपल्यावर वार कुठून आलाय ती. आणि श्वानमुखी श्रोता काय करतो, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याला दगड हाणा, ते दगडालाच धरतं. तसे
काही श्रोते असतात मग त्या ठिकाणी म्हणले कशामुळे फक्त विनोद झाला आणि फक्त द्रष्टांत सांगितला, याच्याकडे जाऊ नका. याचं सांगण्याचं माध्यम काय ते आपल्या चित्तामध्ये उतरा, अंतःकरणामध्ये धारण करा, अष्टभाव जागृत करा. नक्कीच तुमचा या ठिकाणी असणारा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधल्या जाईल एवढी मी खात्री देतो. म्हणून नाथ बाबा ही सर्व असणारी कथा श्रोते माय बापाला सांगत असताना बोलू लागले, एका जनार्दना शरण हे भावार्थ रामायण. श्रीरामाचे निरूपण दाविलक्षण निहत चतुष्टयाचे. मी माझ्या गुरुला जनार्दन स्वामीला शरणांगती पत्करून सांगतो, जसा भाव ठेवाल तसा त्याचा अर्थ निघाल. आणि हे सर्व जे काही निरूपण मी सांगू लागलोय ही रामाची मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची जी कथा आहे, जे वर्तन आहे, जे व्याख्यान आहे, आणि हे सर्व त्या ठिकाणी सांगत असताना तुम्ही जर श्रोत्यांनी एकाग्रतेनं श्रवण केलं, ग्रहण केलं तर तुमचीच अवस्था राममय होऊ शकते. पण भाव तितका पाहिजे का नाही? बरोबर आहे का? राम म्हणता मी तर सांगितलं ना, राम हा शब्द नुसता मुखातून निघला का? आणि घेण्यासाठी काय लागतंय? तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, एवढी अवस्था आहे. इतकं नाम श्रेष्ठ आहे, इतकं गोड आहे, फक्त आपल्याला घेता येत. आपलं मेन तेच महाग राहते, नामचिंतन व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, नाम घेता वाया गेला आयसा कोणी न ऐकिला. देवालाही त्याच्या नामाचं महत्व कळत नाही. रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे आणि ती या मनुष्य जीवानं घेतलं पाहिजे. पण मला वाटतं मी आले पासून पाहतोय असं ठरलंय काय की तुम्ही गावे आम्ही काही न म्हणावे, आयसे तर आम्हा सांगितले नाही देवे. ते म्हणत असते ना, आता व्यासपीठ बनवून दिलंय, वाचणाऱ्यानं वाचायचं, सांगणाऱ्यानं सांगायचं, आम्ही मस्त चलू द्यायचं. चलू द्या तुमचं, असं आहे का? नाही. मग खेळीमेळी गदारोळ, बरोबर आहे का? मग तसं म्हणले या ठिकाणी सर्वांनी सहभाग ज्याच्यामध्ये घ्यायचा ती कथा गोड होत असते. म्हणून एक वेळेस विनंती करतो, ज्यांना हात आहे पुरुष मंडळी ते हात वर करा, आपण नाम जप करावा लागतो. या श्रीराम जय राम जय जय राम, 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 अयोध्यापुरी के राजा राम, अविद्यापुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे श्याम, राम 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 सीताराम, राम 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 सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 अयोध्यापुरी के राजा राम, अविद्यापुरी के राजा राम, राम 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 सीताराम, राम 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 सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 प्रभो रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान की जय,
शिव पार्वती पते शिव हर 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 हर. श्रीराम कथेचे अक्षर अक्षरातीत पर सौभाग्य भाग्याचे जे नर ते कथा सादर परिसिते. नाथबाबांना तुम्हा सर्व श्रोते मायबाबाला सौभाग्यवान म्हटलो, भाग्यवान म्हटलो. भाग्याचा उदय तीही जोडे संत पाय. अक्षरातीत याच्या पलीकडची जी अवस्था आहे ब्रह्मस्वरूप अवस्था प्रभू रामचंद्राची. आणि हे जे श्रवण करतात का खरे म्हणले श्रोते मायबाप तुम्ही कसे आहात? भाग्यवान आहात, सौभाग्यवान आहात. अनेक असणाऱ्या माऊली सहित सर्व असणाऱ्या साधू संतांनी श्रोते मायबापाला तर कितीतरी धन्यता दिली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित तसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. भगवान शिवशंकराच्या मूर्तीत माऊलीनं म्हणावा मी दुबळाय म्हणले, जी तुम्हाला अर्चन करतोय भक्ती असणारी, मी अपूर्ण पडतोय. एवढा श्रोत्याचा अधिकार आहे मायबाप त्या ठिकाणी, बरोबर आहे का? आणि म्हणून म्हणले असे श्रोते भाग्यवान समजावेत जे अक्षर प्रभू रामचंद्राचं भावातीत होऊन अष्टभाव जागृत करून श्रवण करतात का ते श्रोते खरे भाग्यवान आहेत. कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे परमानंद प्राप्ती, महापापी उद्धरती कथा श्रवणे. श्रवणानं ही सर्व गोष्टीची अवस्था होती. त्याचं काय कारण आहे म्हणले विरक्ती धारण होती. आणि विरक्ती धारण झाल्याच्या नंतर शांती प्राप्त होते. बरं शांती बाकीच्या ठिकाणी मिळते का हो महाराज? शांती कुठे आहे? घरी गेल्यावर, एकांतामध्ये गेल्यावर? अरे या कथेमध्ये शांती मिळते, या कथेमध्ये खरा आनंद प्राप्त होतो. ही कथेची महती आहे. आणि ज्याला श्रवण करायला प्राप्त होती कितीतरी भाग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे कुणालाही करू शकतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ही कथा श्रवण करण्याकरता भाग्य त्या ठिकाणी प्रारब्ध तसं लागते. आपल्या पुण्याची सामग्री लागते नाही त्यावेळेस इकडे येता येते. असं घडत नाही. ते पायी इकडे येऊच देत नाही. हे मन म्हणतं इकडे दूध करता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहावशी. इकडं बरोबरी करायला जावा तसं तसं आपण भगवंतापासून दूर दूर जातो. शांतीची प्राप्ती होती, विरक्ती धारण होती, विरक्ती तयार होती. खरंच आहे आता काही खरं नाही आपल्या आयुष्याचं. कोणचं हे परमार्थ लटकाय माहित आहे काय आज कथा झाली आणि ही कथेचं श्रवण पुन्हा पुन्हा झालं का हे मधलं म्हणतं यार निघणं जरा बाजूला. बरोबर आहे का? या प्रपंचामधून संसारामधून अध्यास सोडून काय खरं नाही तरी पाण्यावरचा बुडबुड आहे. चला ना कथेला. आणि कथा श्रवण केल्यानंतर खरोखरच मनाला असणारा बरं हा आनंद कुठं मिळतोय का? आणि या आनंदासाठी काय सांगितलं माहिती का? या सुखा कारणे देव वेडावला. आणि काय झालं? वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. कशामुळे राहिला? संताच्या सदनावरती. हे आनंद नाही. हे इथंच सुख आहे त्या ठिकाणी. वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि त्याच्यासाठी इथं जन्म घ्यावा लागतोय. वरचे स्वरवरातील स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. देव म्हणतात आम्हाला इथं जन्म मिळावा आणि इथले काय म्हणते इथून लवकर चंबुगा बाळगून डाळावा. काय कमाल आहे मायबाप. या मृत्यू लोकासारखा श्रेष्ठ लोक दुसरा कुठला नाही. आपण किती भाग्यवान आहे जरा विचार करा. आपला जन्म अमेरिकेत झाला असता, चीन मध्ये झाला असता तर ही कथा ऐकाय मिळाली असती का? भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती. ही खरं भाग्य आहे आपलं. नाथबाबा सांगू लागले बाबा ज्या कथेचं श्रवण केल्यामुळं या सर्व अवस्था या जीवाच्या होऊ शकतात. नव्या नव्या मनुष्याला देव होता येते एवढी या कथेची माहिती आहे. असं नाथबाबा पुन्हा पुन्हा आपल्याला बोलू लागले. चोरटा वाल्मिक महापापी तो रामनामे झाला निष्पापी. त्याची कथा नित्य जपी कथा वाल्ग जल्पे शिवाच्या. वाल्मिक ऋषी म्हणता येते बरोबर. आजोपाजोपणे उलट प्राणाचा ते तेही मनाचा निर्धार असे. फक्त निर्धार करा. तू काम निश्चयाचे वळण तू का म्हणे त्याची फळ. तुम्ही निश्चय करा. आज ठाम ठरवायचं आजपासून आपण नाम जप करणार म्हणजे करणार. किती 1100 करणार.
एकच माळ वाढणार, 11,000च करणार. काहीतरी संकल्प करा, निश्चय करा. निश्चयाचे वळण तू काय म्हणते, तुम्ही निश्चय केला का फळ प्राप्त झालं. मग इथं म्हणले पाप्यातल्या पाप्याचा उद्धार होतोय फक्त राम नामानं. आणि हे घेण्यासाठी काही लागत काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. कसं बी घ्या, झोपेतून उठल्या उठल्या बरोबर रामकृष्ण हरी म्हणा, शेतात जाताना म्हणा. एका बाईनं तर काय पुण्य केलं, माता माऊली हो, कोण होत्या तुमच्यातली ती एक माऊली होती, नाम घेता वाटे चालेल यज्ञ पाऊला पाऊली. द्रौपदी मातेनं केलं होतं म्हणून एवढ्या मोठ्या ऋषीला त्या ठिकाणी बाई म्हणल्या. ते ऋषी म्हणले बाई मला एवढ्या यज्ञाचं पुण्य द्यावं लागतंय. द्रौपदी माता म्हणल्या बासका महाराज, बासका म्हणले की ते ऋषी यज्ञासाठी आले होते. हे तुमच्याकडून होऊ शकतंय, एवढी ही नामाची महती आहे. नाथ बाबा सांगू लागले, ते हे शिवसेवे रामायण श्रवणे मरणासी ये मरण, समेची जन्माये बोळवण, श्रवणे परिपूर्ण ब्रह्मप्राप्ती. ब्रह्माची प्राप्ती होती, ब्रह्मस्वरूप होता येते, जीवाला शिवाची प्राप्ती होती, जीवाचा जीव पण नाशला जात या, ही या कथेची महती आहे. आणि म्हणून ही कथा श्रवण जे काही श्रोते मायबाप करत असला खरे भाग्यवान तुम्ही आहात. म्हणजे का जीवाचं जीव पण नाहीसं होतं या. बघा पाण्यात मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा मिठाचं स्वरूप किंवा मीठ आपल्याला पाहायला मिळत नाही. तसं नामाच्या चिंतनानं या जीवाला शिवस्वरूप होता येतंय. मात्र फक्त हे कशानं होतं या, रामकथेच्या श्रवणानं होतं या, असं नाथबाबा बोलतात. नित्य जपता राम नाम वक्तावय पूर्ण ब्रह्म, त्याच्या कथेचा अनुक्रम कर्मा छेदक. कर्माचं छेदन करणारी रामकथा आहे. जो नित्य रामकथेचं श्रवण करत असेल, नामस्मरण करत असेल, त्याची अशी अवस्था होती, त्याला रामस्वरूप होता येतं या, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होती, ब्रह्मस्वरूपाला जाता येतं या. पण ती अवस्था होण्याकरता रामकथा श्रवण करावी लागते, नित्यानं नामचिंतन करावं लागतं या. आणि नाम घ्यायला काही लागत नाही महाराज. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, ही अवस्था होती या. याला काही लागत नाही या वाणीला. नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, पण इतकं सोपं साधन आपल्याला जुळत नाही. आपल्याला फक्त म्हणू द्या पलीकडल्या गलीमध्ये काय झालंय तुला माहिती आहे का, तिथं 4-2 तरी दुसरी चर्चा करत नाहीत महाराज. पण एक काम करा, जिथं जे भेटते ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणायला काही लागतंय का. पण आपल्याकडे लाज भय शंका दुरावीला मान, कुणी बघतंय काय की कुणी काही म्हणतंय काय की, अरे सोडून द्या, हे पुन्हा आपल्या बरोबर येणार नाही. कारण एकट्याला जावं लागतंय. महाराज म्हणले कुणी कुणाचं तर नाहीच, पण देहग्रहाची कामिनी ही तव राहिली दुरी, मी तव जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला, अग्नी बरोबर एकट्याला जळावं लागतंय. म्हणून हे तारून नेणारं काय असेल, या विश्वाला तारक काय असेल तर फक्त नाम आहे, नाम. आणि ते श्रेष्ठ नाम या जीवाने घेतलं पाहिजे, अशी कथा श्रवण केली पाहिजे. हे नाथ बाबा पुन्हा पुन्हा सांगू लागले. कथा निर्दळी कर्म श्रोते स्वय होती परब्रह्म, वाल्मिकाचा उपकार परम केला सुगम परमार्थ. प्रभू रामचंद्राची कथा आहे. हा उपकार कुणी केला, केले उपकार सांगू काय, बापानं करी ऐशी माय. हे वाल्मिक ऋषीने आपल्यावर केलेली कृपा आहे. हे रामायणाची निर्मिती केली, भावार्थ रामायण, षटकोटी रामायण ज्यांनी लिहिलं का, लिहिता येतंय कशाच्या सामर्थ्यावर. वाल्मिक ऋषीने इना घेऊन स्वरामध्ये गायन नाही केलं. नीट ऐका, नुसतं काय म्हणलं ते नारद मुनीला तर गुरुला म्हणलं, हो महाराज मी रोजच धरा मारा म्हणलेलो आहे, माझ्या तोंडाला कवर आम्ही. ते म्हणले सुरू तर कर, सुरुवात व्हायला पाहिजे का नाही. मग ते सुरुवातीला मराच म्हणत होतं. बघा तुम्ही सध्या ट्राय करून, सुरुवातीला जर तुम्ही असं म्हणले का मरा त्याचं राम होतंय का नाही बघा. पण वाणीला सारखं त्या ठिकाणी काय वळण लागलं पाहिजे. तुम्ही नित्यानं घ्या, पडले वळण इंद्रिय सकळ, सर्व इंद्रियाला वळण लागतंय. पण आयुष्यभर केलं असलं तर वळण लागतंय. नाही तर शेवटच्या क्षणाला म्हणते बाबा काय करतात, ते म्हणतात शिंगो काय बोलतंय ते सध्या कळत नाही. याचं काय कारण आहे, आयुष्यभर ते केलेलं असतंय. आणि नामस्मरण केलेलं असल्यावर आमचे महाराज होते बघा, आपले कोणते ते इरुळीकर महाराज पाठीमाग गायक होते, काशीनाथ बुवा. अहो ते आलेल्या माणसाला म्हणायचे महाराज रामकृष्ण हरी, आणि म्हणायचे स्वतः रामकृष्ण हरी म्हणले शेवटच्या क्षणापासून येणाऱ्या माणसाला जप करायला. आणि मग
मरणी जयाजी आठवे तो तोची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो आहे नामाचं महत्व आहे. माऊलीने सांगितलं शेवटच्या क्षणाला जर मुखाला नाव आलं का त्याची अवस्था काय होती ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतं या. पण हे शेवटच्या क्षणाला नाम येण्यासाठी या जीबीला वळण लागलं पाहिजे ना, बरोबर आहे का? म्हणून ते तुकाराम महाराजांनी म्हणावा माझी मज झाली अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असे. ही अवस्था होण्याकरता हे लागतंय, सातत्य लागतंय. असाध्य ते साध्य कारण अभ्यास. म्हणून इथं सांगितलं हा उपकार कुणी केला? वाल्मिक ऋषीने आपल्यावर केला. म्हणून बघा या ठिकाणी असणार इथं कुठला अधिकार लागत नाही. सकाळशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे, बरोबर का? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सर्वजण या. सकळाला या ठिकाणी अधिकार आहे म्हणले. कथा श्रवण करायला काही लागत नाही, बाकीच्याला सध्या काही लागत नाही. आणि तुम्ही असं समजू नका तुमची श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. इथं नरळतुस तर आम्ही जरी आरडलोत का तरी तुमच्या इतकं पुण्य आम्हाला मिळेलच असं सांगता येत नाही. कारण आमचं इकडं उरस गेलं तिकडं उरस गेलं महाग झालं का पुढं झालं का याच्यामध्ये गुंतवत. यांचं काय नाही, जे सांगितलं ते श्रवण करणे म्हणून पूर्ण फल असणार कथेचं श्रवणाचं फळ सर्वात श्रेष्ठ सांगितलं. पण हा उपकार वाल्मिक ऋषीने केला आणि कशाने केला? नामाच्या चिंतनानं केला. म्हणून सांगू लागले सुगम परमार्थ रामकथा बाळकांड स्वय संपता विजय गजरे श्री रघुनाथा अयोध्ये अंतोता अनिला राये. अवस्थेमध्ये म्हणले विजय तर संपादन झालाच होता, परंतु त्या ठिकाणी म्हणले जय घोषामध्ये प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणजीचं त्या ठिकाणी म्हणले अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे. आणि जय घोषामध्ये आगमन झाल्याच्या नंतर हर्षयुक्त बंधुसी. आणि अशा अवस्थेनं म्हणले या ठिकाणी हे प्रभू रामचंद्र ब्रह्मस्वरूप विश्वाचे चालक मालक स्वतःचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी म्हणले जन्म घेतलेला होता किंवा प्राप्त झालेले होते. मात्र या रामाची सेवा करण्याकरता रात्र आणि दिवस म्हणले असा भगवंत प्रभू रामचंद्र या राजा दशरथीची सेवा करत होते. पायथ्याला उभा राहिलेले होते म्हणले दिननिशी रात्र आणि दिवस त्या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर होते. मात्र अशा भगवंताकडून सेवा घेत असताना या विश्वातला आनंद या राजा दशरथीला प्राप्त झालेला होता. अशा परमानंदाचं सेवन राजा दशरथजी अविद्य नगरीच्या ठिकाणी करत होते. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान